ओके, तर मी इथे मुंबईला ज्या कामासाठी आला होता मी तुम्हाला सांगितलं होतं, मी फिल्म मेकिंग अँड डायरेक्शनचा कोर्स करायला आलेला आहे. सो माझी इथे ॲडमिशन पण झालेली आहे. पप्पान त्यांना ही रूम आवडून गेली, पण ही रूम आहे ना फक्त एवढी एक रूम आहे. आणि आमचा जो क्लास आहे तो उद्यापासून सुरू होणार आहे. सो आता आमचा प्लॅन आहे, आम्ही मस्त आज सिद्धिविनायकला जाऊ. आणि याच अकॅडमीच्या बाजूला मिक्का सिंग आहे ना, त्याची हॉटेलसुद्धा आहे. बघा, इथे इन्स्टिट्यूट माझं आणि इथे त्याची हॉटेल. 23rd फ्लोअरवरून असा व्ह्यू दिसतो. तर विचार कर त्या फ्लोअरवर जाऊन किती मजा येईल, तिथे टॉपला जाऊन. आणि मामांना बसवलेलं आहे. भेटू आता खूप दिवसानंतर. त्यानंतर आमची जी क्लास होणार आहे ना, तर ती इथे होणार आहे. म्हणजे इथे सर आम्हाला शिकवणार आहे. लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर इथे सुपर मार्ट आहे. अशा वस्तू लगेच भेटतच जातील आपल्याला. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग्स. तर गाईस, मी तुम्हाला सांगतच होता मी मुंबई येतोय. तर बघा, मी फायनली आता आलेला आहे मुंबई. पुढच्या 1 वर्षासाठी मी इथे करणार आहे फिल्म मेकिंग अँड डायरेक्शनचा कोर्स. आणि त्यासाठी मी फायनली पोहोचलेला आहे मुंबईला. आणि काही ज्या अकॅडमी मध्ये मी शिकणार आहे ना फिल्म मेकिंग अँड डायरेक्शन, मी आता त्यांच्याच हॉस्टेलमध्ये, म्हणजे हॉस्टेल नाही आहे, त्यांच्याच अकॅडमीच्या वरती रूम आहे. सो हीच रूम आम्ही इथे घेतलेली आहे. माझ्यासोबत पप्पा आहे, यश आहे जो माझ्यासोबत हा कोर्स करणार आहे. त्याचा सिनेमॅटोग्राफी अँड लाइटिंग आहे. आणि माझा आहे फिल्म मेकिंग अँड डायरेक्शनचा कोर्स. बाय द वे, पप्पांनी तर खूप रूम बघितले होते, म्हणजे खूप फ्लॅट वगैरे बघितले होते आमच्यासाठी इथे येऊन, की आम्हाला राहायला वगैरे. पण आहे ना, फ्लॅट एक पण चांगला भेटला नाही. म्हणजे सगळे असे की एकदम वेगळंच वाटायचं एकदम, म्हणजे की वास यायचं त्या फ्लॅटमध्ये जाऊन. 3-4 लोक एका रूम मध्ये, मग ते काहीच प्रायव्हसी राहायची नाही. तर पप्पान ते इकडे बघायला आले होते क्लास वगैरे. पप्पान त्यांना ही रूम आवडून गेली, पण ही रूम आहे ना फक्त एवढी एक रूम आहे. बघा, जिथे देवघर पण आहे, त्यांनी ऑलरेडी देवघर आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे बॉटल पण त्यांच्याकडून आहे, हे प्लेट्स पण त्यांच्याकडून आहे, हे फिश पॉट पण त्यांच्याकडून आहे, मधली फिश पण त्यांच्याकडून आहे. फक्त ही खायची फिश नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काही स्नॅक्स वगैरे दिलेले, ज्यामध्ये खूप काही चिवडा आहे आणि बिस्किट, केक, हे सर्व आमच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. बघा, इथून खाली जायचा रस्ता आहे अकॅडमीला. आणि इथे आमची रूम आहे, जी काहीच मोठी नाही. ना हिला बाल्कनी आहे, ना हिला खिडकी आहे. आम्ही यासाठी इथे यामुळे घेतलेली आहे, बिकॉज मुंबईला खूप पाऊस असतो. आणि आउट ऑफ अंधेरी जर घेतलं असतं ना, त्या साईडला खूप पाऊस वगैरे पडतो, म्हणजे ओव्हरफ्लो होऊन जातो मुंबई त्या पावसामुळे. त्यामुळे आम्हाला आहे ना इथे घ्यावं लागलं. बघू आता आम्ही किती दिवस इथे राहू शकतो, कारण की एकदम पॅक आहे रूम, म्हणजे बोर पण नको व्हायला. तसं आता आम्ही बघू, 2-3 महिने तर इथे काढूनच घेऊ पावसामुळे. आणि हा सगळं आमचं सामान आहे, जो आता आम्हाला इथे पूर्ण सेट करायचं आहे. तिथे पण आम्ही काहीतरी ठेवू. आम्ही जे घरातून आणलेले बॉटल वगैरे आणले, काही चिवडा वगैरे आणलेले, ह्या बरणी पण आणले, इथं टेबल पण दिलेलं आहे. कसं वाटतंय मयश? हां, फॅन बंद केलेला आहे, मी ब्लॉग बनवतोय म्हणून. आणि वरती मस्त एक झुंबर आहे, जे की अँटिक आहे, एकदम अँटिक आहे, युनिक आहे. सर्व सामान इथे आम्ही रचलेलं आहे. तिथे वरती चिवडा ठेवलेला आहे, ते शोपीस. आणि त्यानंतर हे काही परफ्यूम आहे, त्यानंतर ट्रिमर आहे. ते देवघर आहे, मी घरून हा फोटो पण आणला होता रामजींचा, तो पण लावलेला आहे. आणि मग नंतर हे बॉटल वगैरे असे ठेवलेले आहे, ते सर्व रचून वगैरे ठेवलेले आहे. बॅग वगैरे खाली गेले आमच्या. आणि यशची बॅग आहे ती वरती चालली जाईल, वरती पण जागा आहे. आणि मग कपडे सुकण्यासाठी, खास करून कपडे सुकण्यासाठी आम्ही अशी दोरी लावून दिलेली आहे, कारण की जर मुंबईला पाऊस असला तर इथे लवकर कपडे सुकत नाही. त्यासाठी आम्ही काय करणार आहे, 24 तास फॅन राहू देऊ आणि असं कपडे टांगून राहू देऊ. ओके, तर मी इथे मुंबईला ज्या कामासाठी आला होता मी तुम्हाला सांगितलं होतं, मी फिल्म मेकिंग अँड डायरेक्शनचा कोर्स करायला आलेला आहे. सो माझी इथे ॲडमिशन पण झालेली आहे. आणि जे मला शिकवणार आहे ना, म्हणजे जे सर आहे इथे, ते हे अनिल चौरसिया सर. सो यांच्याकडे आता ॲडमिशन केलेली आहे. आणि मुंबई फिल्म अकॅडमीमध्ये मला यशने सांगितलं होतं की ही खूप छान फिल्म इन्स्टिट्यूट आहे, जिथे तू शिकू शकतो म्हणे. सो इथे मी लास्ट टाइम आला होता मार्चमध्ये, तेव्हा सर्व इथली इन्क्वायरी वगैरे केली होती. आणि मग घरी वगैरे सांगितलं तसं. मग पप्पान ते पण आता येऊन गेले होते रूम बघायला. मग पप्पान ते सर्व बोललं सरांशी, सर 2 शब्द हो जाए. नमस्कार, नमस्ते मुंबई, कसा काय? वेलकम टू मुंबई फिल्म एकेडमी. यश और आर्यन के लिए कि इन लोगों ने बहुत मेहनत से बहुत रिसर्च किया, पूरा इंडिया हिंदुस्तान देखा इन्होंने कहाँ शुरू करना है, और आखिर में
वन ऑफ द बेस्ट फिल्म स्कूल यानी कि मुंबई फिल्म एकेडमी उन्होंने क्लास शुरू किया है। एडमिशन प्रोसेस अभी जस्ट हुआ है। कोर्स का जो नाम है वो फिल्म मेकिंग डायरेक्शन, सिनेमाटोग्राफी एंड डायरेक्शन है। मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ माता पिता जो इनको बहुत सपोर्ट कर रहे हैं। आशीर्वाद ऐसे ही बने रहे हैं बच्चों पर और ये बहुत अच्छा सीखे और अच्छा फिल्म मेकर डायरेक्टर 100% बने। मुंबई फिल्म एकेडमी इज वन ऑफ द बेस्ट फिल्म स्कूल एंड टॉप रैंकिंग फिल्म स्कूल इन इंडिया। और बता दूं यहाँ पे टोटल फिल्म स्टडी कोर्सेज प्रोवाइड करते हैं। कोर्सेज जैसे कि फिल्म मेकिंग, डायरेक्शन, सिनेमाटोग्राफी, साउंड, स्क्रिप्ट राइटिंग, प्रोडक्शन, लाइटिंग, क्लासिकल एंड प्लेबैक सिंगिंग, साउंड इंजीनियरिंग और बहुत सारे कोर्सेज यहाँ पे सिखाते हैं। और जिनको जिसमें डिप्लोमा करना है वो उस कोर्स में डिप्लोमा कर सकता है। मिनिमम 6 मंथ मैक्सिमम 1 ईयर के कोर्सेज होते हैं। सर्टिफिकेट भी मिलता है और जो फैकल्टीज है वो सारे FTA पास आउट ग्रेजुएट है जिनको 30-35 साल का एक्सपीरियंस है। ये सारा चीज सीखने के बाद में 100% प्लेसमेंट असिस्टेंट हम प्रोवाइड करते हैं। आणि guys, आमचा जो क्लास आहे तो उद्यापासून सुरू होणार आहे। सो आता आमचा प्लॅन आहे आम्ही मस्त आज सिद्धिविनायकला जाऊ, मस्त तिथे दर्शन वगैरे करू आणि जू चौपाटी किंवा कोणती चौपाटी, गिरगाव म्हणजे असे चौपाटीवर जायचा प्लॅन आहे। त्यानंतर मी तुम्हाला आहे ना माझी इन्स्टिट्यूट दाखवतो जी अकॅडमीमध्ये मी आता उद्यापासून क्लास सुरू करणार आहे। तर बघा ही आहे ती मुंबई फिल्म अकॅडमी जिथे मी उद्यापासून सुरुवात करणार आहे न्यू कोर्ससाठी। आणि याच अकॅडमीच्या बाजूला मिक्का सिंग आहे ना त्याची हॉटेलसुद्धा आहे। बघा इथे इन्स्टिट्यूट माझं आणि इथे त्याची हॉटेल रेस्टॉरंट आहे। ही काय ईट लाईक पंजाबी, बरोबर मिक्का सिंग आहे ना, पंजाबीज फूड असेल जास्त करून। हा एरिया एवढा पॉश आहे ना, तुम्ही बघू शकता भाई, एकदम म्हणजे थोडा लक्झरी टाईप एरिया आहे आणि शांतता तर नाहीच असते। मुंबईमध्ये कोणत्याही एरियात जर तुम्हाला शांतता भेटणारच नाही। सो लेट्स गो, आता जाऊया आपण लोकल पकडायला। आम्हाला कुठेही जायचं असेल ना, आम्हाला बस स्टॉप एवढ्या जवळ आहे, तिकडे आमची अकॅडमी आहे आणि इकडे बस स्टॉप आहे। लगेच तिथे येऊन ना बस थांबते, आम्हाला लगेच बस भेटेल आणि आम्ही लोकल स्टेशनवरून कुठेही जाऊ शकता। बस आलेली आहे आणि बस पण अशी काही लक्झरी वगैरे नाही आहे, नॉर्मल बस आहे 17 सीटर, एकदम सिम्पलची बस आहे। आणि याचं तिकीट माहिती का, फक्त 6 रुपये तिकीट आहे याचं। म्हणजे कुठेही तुम्हाला जायचं असेल ना जवळच्या स्टॉपवर 6 रुपये लागतं फक्त। फायनली आम्ही पोहोचलेले आता रेल्वे स्टेशनला, म्हणजे लोकल स्टेशनला। आणि बघा कशा बस असतात इथे ना, फक्त आम्हाला यायला 6 रुपये लागले एका जणाचे आणि टोटल हे होतं 7 ते 8 किलोमीटर। म्हणजे विचार करा, आपल्या जळगावला इथे 1 किलोमीटर जायला 15 रुपये घेतात, इथेच 7 किलोमीटर किंवा 8 किलोमीटर यायला 6 रुपये घेतले, किती फरक आहे। फायनली आम्ही उतरले आता दादरला आणि आता आम्हाला जायचं सिद्धिविनायकला। त्यासाठी आता आम्ही लाईनीत उभे। ही लाईन कशासाठी माहिती का, या टॅक्सी पकडायला। जर तुम्हाला टॅक्सीत जायचं असेल ना, अशी लाईन लावावं लागते तरच तुम्हाला टॅक्सी भेटेल। मग एकेकाचा नंबर लागतो, एक टॅक्सी निघते आणि तिथून पण आमचा नंबर पण आता आलेला आहे। लाईनीत उभं राहिल्यानंतर इथे वेगळी लाईन आहे आणि त्या साईडला वेगळी लाईन आहे। गाईज ही शेअरिंग टॅक्सी असते, हिचे फक्त 10 रुपये लागतात। सिद्धिविनायकला जायला ना 10 रुपये लागतात। मुंबईचा पाऊस आहे ना एकदम भयंकर आहे भाई, पाऊस पडतो लिटरली, पण मी का उघडून बसलेलो, अशी थंडी हवा येते तरी। अशा भर पावसामध्ये ना मी मुंबईला पहिल्यांदा आलेला आहे। मागच्या वर्षी पण आला होता पण तेव्हा असं पाऊस काही होता नाही, मी पहिल्यांदा येतो एवढा भर पावसामध्ये। समोर बघा ती बिल्डिंग पण क्लिअर दिसत नाही, फॉग एवढा असतो ना मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर। टॅक्सीने आम्हाला ड्रॉप केलेले सिद्धिविनायक मंदिराकडे आणि आता आम्ही जाऊ मस्त सिद्धिविनायकाचे दर्शन करायला। इथून लाईन सुरू होईल, तिथे मंदिर आहे बघा, ते कळस दिसतंय मंदिराचं। आणि मला हे माहिती आहे, जेव्हा मी लहान होता ना तेव्हा आम्ही पूर्ण फॅमिली आले होते इथे सिद्धिविनायकला दर्शनासाठी। तेव्हा आपल्याला एक हिरो भेटला होता, धर्मेंद्र इथे सिद्धिविनायकला, जितेंद्र बरोबर, ते हिरो आम्हाला दिसले होते इथे। त्यांच्या ते डस्टर कारमध्ये आले होते, मी तेव्हा 4th मध्ये असेल, म्हणजे कमीत कमी 10-11 वर्ष झाले त्या गोष्टीला। तास आहे की चप्पल आम्हाला चांगल्या ठिकाणी काढायची आहे की आमची चप्पल हरवणार नाही म्हणून। आणि इथून एंट्री आहे मे बी मध्ये जायला। मी काही सामान तर नाही घेतलं आम्ही देवपूजेचं वगैरे, म्हणजे फूल वगैरे हार वगैरे असं काही घेतलं नाही। चप्पल तर घालून जात आहे मध्ये। गाईज तर आमचं दर्शन झालेलं आहे, एवढा व्हिडिओ काढता आला मी काढला। आणि ना म्हटलं रूममध्ये ठेवायला एक हनुमानजी महाराजची एक मूर्ती घेऊन मी
ही मूर्ती बघितली मी, हात जोडून उभे, माहिती की कितीची आहे? 850 रुपयाला. एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहे ना इथे. गणपती बाप्पांच्या आहे, महादेवाच्या आहे, गोपाल कृष्णाच्या आहे, त्यानंतर हनुमानजी महाराज, मग बालाजी, विठ्ठल रुक्मिणी व एवढ्या सुंदर सुंदर आहे. पण त्यांची प्राईस पण एवढीच महाग आहे. तर एका वेगळ्या शॉपमध्ये आलो होतो, तिथे ही मूर्ती भेटली मला. ही पण एक सुंदर मूर्ती आहे, म्हणजे हात जोडलेलीच आहे. ती घेऊन घेतो मी, 300 रुपयाला आहे फक्त. त्यामध्ये ना कलर पण होते, केसरी हनुमान होते आणि नंतर या व्हाईट याच्यात जी मी घेतली. आणि ही पण आहे, ही आपली फायबरची ही पण आवडलेली आहे आणि 7000ची आहे. याच्यामध्ये 4 जण आहे सोबत. फायनली काही हनुमानजी महाराज घेतलेले. आता आहे ना काहीतरी खायला आलो, कारण की खूप भूक लागलेली आहे. आणि मध्ये जायचा जो रस्ता होता ना तो इथूनच होता, पण तिथून म्हटलं होतं की व्हिडिओ नाही काढायचा. मी छोटासा एक क्लिप काढून घेतली. एका हॉटेलला थांबले होते जेवणासाठी, भूक लागली होती. आमचं जेवण आलेलं आहे, पनीरची भाजी आहे आणि दुसरी मशरूमची भाजी आहे. तर पोटभर जेवण करू. गाईस, तर आम्ही पुन्हा आलेलो आहे आमच्या हॉस्टेलला, म्हणजे रूमवर. आणि ना आता पप्पांनी त्यांना पुन्हा जळगावला जायचं आहे, तर आम्हाला एका दिवसासाठी सोडायला आले होते. बाय द वे, तिथून आम्ही जेवण करून आहे ना मामाच्या घरी गेले होते. मोहन मामा इथे राहतो ना माझा, त्याच्या घरी गेले होते. त्यांना मी त्याच्या घरातून काही फुटेज, म्हणजे त्याच्या बाल्कनीमधून काहीतरी फुटेज काढलेले आहेत. 11th फ्लोअरवर तिचं घर होतं ना, एवढं मस्त फुटेज आलेले ना, ते तुम्ही बघा. तो बघ तिकडे अटल सेतू, तो दिसला का? अटल सेतू. हां, 23rd फ्लोअर. तिकडे बघते सिलिंग आहे, वरली सिलिंग. 23rd फ्लोअरवरून असा व्ह्यू दिसतो. तर विचार कर त्या फ्लोअरवर जाऊन किती मजा येईल, तिथे टॉपला जाऊन. ती बोटवरती किती वाटते? बोट आहे? नाही रे, तो बोट आहे. बघू ना आपण कॅप्चर करू ना. अरे बोट आहे रे बाई. असं वाटतं की डायरेक्ट आपल्या लेवलला उभी आहे. तिकडे समुद्र आहे, इकडे पण समुद्र आहे. गाईस, आता पप्पा आणि मामाला आम्ही आता सोडायला चाललेले, तर त्यांना रिक्षात बसवायचं आहे. पप्पा आणि मामांना बसवलेले. भेटू आता खूप दिवसानंतर. चला. किती वाजता आहे बस? 8ला आहे का? चालेल, चल मामा, बाय बाय. हो बाय बाय यश. बाय बाय भैया. गाईस, बसवलेलं आहे फायनली. आणि आता काय करायचं, काय प्लॅन आहे माझ्याचा? आता पहिले ते AC वाले आले. हां, AC वाले आलेले. आमच्या रूमचा जो AC आहे ना तो बंद पडलेला आहे, पण आम्हाला नाही वाटत की ACची गरज पडणार आहे. तसं एकदा सुधरवून तर घेऊ त्यांच्याकडून. हे बाहेरचा एरिया, गेट उघडून मी आता मध्ये आलेला आहे. बघा, इथे सर्व फोटोज लावलेले, म्हणजे हे ते मुलं जे इथून शिकून गेलेले. म्हणजे खूप तर फॉरेनर्स पण आहे, आउट ऑफ कंट्रीचे पण आहे. त्यानंतर मग इथे ते स्टाफ बसतं आणि ते हँडल करतात. त्यानंतर आमची जी क्लास होणार आहे ना, तर ती इथे होणार आहे. म्हणजे इथे सर आम्हाला शिकवणार आहे. ह्या सरांमधून आम्हाला येणार आहे शिकवायला. हे ना वेगवेगळे डायरेक्टर आहे. आता हे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, साऊंड इंजिनियर, स्क्रिप्ट अँड स्क्रीन प्ले, फिल्म डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर, ब्रॉडकास्ट, त्यानंतर डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, फिल्म डायरेक्टर. तर ह्यामधून काही सर आम्हाला शिकवायला येणार आहे आणि आम्ही शिकणार इथे आहे. कैसे हो राजू भैया? ये राजू भैया है. कहाँ से हो आप? कहाँ से? दरभंगा जिला से. कहाँ पे आए? बिहार. और आप? सीतामढ़ी. आपका नाम? गुड्डू. राजू और गुड्डू, बढ़िया. कितने सालों से हो आप यहाँ पे? मैं हाँ, तो 2 साल. 2 साल. फिर 4 साल. आप? मैं अभी नया आया. हां, बढ़िया. आणि इकडे ना किचन पण आहे. जरी काही इच्छा असेल आपल्याला तर इथे बनवू पण बना भी सकते ना भैया हम? हां ना, ठीक आहे. आम्ही आलेलो एका वेगळ्या गल्लीमध्ये, जी की आमच्या अकॅडमीच्या साईडलाच आहे. सो म्हटलं एक्सप्लोअर करू इथे काय काय आम्हाला भेटतं. म्हणजे मेस आहे, हॉटेल आहे की काय आम्हाला जेवणासाठी, जिथे आम्हाला टेस्ट चांगली भेटेल आणि आमचं पोटसुद्धा भरेल. असं नाही की कुठे पण गेले आणि
खाऊन आले, पोट भरलंच नाही, मग पैसे गेले वाया असं नाही. म्हणजे चांगली टेस्ट होतं. कारण की इथे एक दिसलेली, तिकडे 2 दिसलेले, आणि सलून वगैरे काही सामान वगैरे हवा असेल ना लगेच भेटून जाते. म्हणजे जास्त दूर जायची गरज पण नाही आहे. जसं की बघा आता मंदिर पण इकडेच आहे, मग मंदिरसाठी आपल्याला फुल वगैरे लागत असेल तर लगेच इकडे येऊन जायचं, घेऊन घ्यायचे फुलं. भाजीपाला पण इकडेच भेटतोय. आणि तसं बाथरूमसाठी काही लागलं तर ते पण इथून भेटून जाईल. पेट शॉपसाठी पण आहे भाई. म्हणजे ना जास्त दूर जायची आम्हाला गरजच नाही. जास्त दूर कशासाठी जायचं माहिती का? फक्त फिरायला जायचं, जास्त दूर जायचं असेल तर बाकी सर्व भेटून जाते आसपास. लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर इथे सुपर मार्ट आहे. अशा वस्तू लगेच भेटतच जातील आपल्याला. म्हणजे जे आपण रूममध्ये काही संपलं तर लगेच घेऊ शकता इथून पण. असं काही हरकत तर नाही असं की एकदम दूर जावं लागेल, जवळच आहे सगळं काही. काय घेतो यश? मिल्कशेक. ओके गाईस, तर आम्ही आहे ना एका रेस्टॉरंटमध्ये आलेले आहे, जे की एकदम छोटं रेस्टॉरंट आहे. मागे तिकडे ना किचनचा एरिया आहे, आणि आता इथे आम्ही जेवण करायला आलेले आहे. आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटमध्ये आम्हाला हे मंचुरियन सूप दिलेलं आहे. आम्ही ऑर्डर केलेले आता मंचुरियन शेजवान फ्राईड राईस, तर त्यासोबत ते कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. आणि 190 रुपीजला ते राईस आहे. सो मला म्हणजे थोडे महाग आहेत ते राईस. तर ऑर्डर आलेली आहे, आपलं टेस्ट करून बघू कशी लागते म्हणून. ठीक आहे, चांगलं आहे. सूप पण मस्त आहे, पिलं तर नाही पण सांगतोय वरतूनच. भाई मस्त आहे रे सूप, एकदम भारी आहे.